मित्रांनो, तुम्ही राम मंदिर घोटाळ्याविषयी तर ऐकलंच असाल। मित्रांनो, असे म्हटले जात आहे की जवळजवळ 200 कोटींपेक्षा जास्त मोठा असा हा घोटाळा आहे। मित्रांनो, या घोटाळ्यात सामील असलेल्या सर्वांवर कारवाई व्हावी आणि त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी सध्या होत आहे। पण काही अंधभक्त अजूनही असे म्हणत आहेत की आम्ही डोनेशन दिलं, आम्ही दान दिलं, आम्ही चंदा दिला या राम मंदिरासाठी आणि चोरी झाल्यानंतर आता तुम्हाला काय प्रॉब्लेम होत आहे? म्हणजे चोरी झाली तरी होऊ दे, आम्ही दिलेला दान आहे, आम्ही दिलेला चंदा आहे, असे सध्या काही अंधभक्त म्हणत आहेत। आणि मित्रांनो, परमहंस आचार्य अशा नावाचे कोणतरी आचार्य आहेत, त्यांनी तर असे म्हटले आहे की यादव जे आहेत त्यांना, म्हणजे जे टिन्नू यादव या केसमध्ये आहेत आरोपी, त्यांना फाशी दिली जावी आणि जे मिश्रा, शुक्ला, पांडे जे या केसमध्ये आरोपी आहेत त्यांना फक्त 6 महिन्याची शिक्षा देण्यात यावी आणि सोडून देण्यात यावी। म्हणजे बघा मित्रांनो, कितीही ब्राह्मणवादी विचार आहेत या आचार्यांचे, या बाबा लोकांचे। मित्रांनो, जे 200 करोड जे घोटाळा झालेला आहे किंवा जी चोरी झालेली आहे त्यामध्ये कॅश तर होतीच, पण प्रभू श्रीरामांच्या मूर्त्या किंवा दागिने जे लोकांनी दान केलेले आहे ते सुद्धा चोरी झालेले आहे। म्हणजे बघा मित्रांनो, जे सर्वात चर्चेत असलेले असे मंदिर होते, ज्यासाठी इतके वर्ष सुप्रीम कोर्टात केस लढली गेली, त्या राम मंदिरात सुद्धा अशा प्रकारचा 200 कोटींपेक्षा जास्त मोठा घोटाळा होत आहे। आणि काही अंधभक्त चोरी झाली तर होऊ दे, आम्ही दान दिलेला पैसा आहे, आम्ही चंदा दिलेला पैसा आहे म्हणत आहेत। म्हणजे बघा मित्रांनो, ज्या लोकांनी अतिशय श्रद्धाभावाने किंवा अतिशय दान दृष्टीने किंवा आता मंदिर होत आहे, चांगलं होत आहे, एक श्रद्धास्थान त्यांना मिळालेलं आहे, अशा दृष्टीने किंवा असा विचार करून दान दिलेले आहे, त्यांचे दान सुद्धा किंवा त्यांनी दिलेले डोनेशन किंवा चंदा, पैसा, मूर्त्या जे काय असेल ते सुद्धा चोरी गेलेले आहे। आणि काही लोक जे स्वतःला हिंदू धर्माचे रक्षक म्हणत आहेत ते यावर काहीही बोलायला तयार नाहीत। आणि जे अंधभक्त लोक आहेत ते असं म्हणत आहेत की चोरी झालं तर होऊ दे, आम्ही दिलेला पैसा आहे, आम्ही दिलेले दान आहे, चोरी झालं तर होऊ दे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे बघा मित्रांनो, कितीही अंधभक्ती आहे। तर मित्रांनो, या स्कॅममध्ये किंवा या चोरीमध्ये 8 लोकांना अरेस्ट करण्यात आलेले आहे, अटक करण्यात आलेली आहे। आणि 2 जे ट्रस्टचे ऑफिशियल्स आहेत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। मित्रांनो, या ट्रस्टचे जे जनरल सेक्रेटरी होते चंपत राय आणि दुसरे ट्रस्टी होते अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। तसेच या केसमध्ये ज्या 8 लोकांना अरेस्ट करण्यात आलेले आहे, अटक करण्यात आलेले आहे, त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: रामशंकर यादव उर्फ टिन्नू यादव, अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला, करुणेश पांडे, मनीष यादव, लवकुश मिश्रा, रमाशंकर मिश्रा आणि सुभाष श्रीवास्तव अशा 8 लोकांना या केसमध्ये अटक करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, या केसमधील जे लोक आहेत, जे घोटाळा करणारे किंवा जे चोरी करणारे लोक आहेत, त्यांच्यावर काही कारवाई होईल का किंवा त्यांना शिक्षा मिळेल का? तुम्हाला काय वाटते हे कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।